नमस्कार आणि सुप्रभात सगळ्यांना. कृष्णाची एक छान आरती सुरुवातीला आपण आज ऐकूया. नाव सख्या रे कृष्णा माझा, नाव सख्या तुझा. नाव सख्या रे कृष्णा माझा, नाव सख्या तुझा. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. मुरहर नंद कुमारा मुनिजन सुखकारा कीर्ती. अभिनव नवनित चोरा नटवर दाखव तव प्रीती. कुसुमित कानन रंजित मंदस्मित वदना तव दाव. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. वृंदावन संचारी कौस्तुभ मणिहारी तू आर. तुझे शिष्यवर वाचवले तू अशी राखली लाज. कसे सख्या मी तुला दाखवू विकल मनाचे घाव. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. नीलम कुंडल नील कमल नयने. श्यामल यमुना निर्गुण सगुणा श्यामल तव चरणी. हेव श्री गोपाळा तव कर व्यथित जीवाला पाव. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. धाव सख्या रे कृष्णा माझा, धाव सख्या तू धाव. धाव सख्या रे कृष्णा माझा, धाव सख्या तू धाव. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. कालिय दमना पक्षी गमना तुझेच ओठीना. तुझेच ओठीना. तुझेच ओठीना. प्रार्थना म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभजिष्णवे. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. स्वामी चिन्मयानंद श्रीमद भगवद्गीता अध्याय 4. कालपर्यंत आपण 16 श्लोकांच्या विवेचनाचं सामूहिक वाचन पूर्ण केलं. आज आपण 17व्या श्लोकाचं वाचन सुरू करणार आहोत. ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानकर्म संन्यास योग. कर्म, अकर्म, विकर्म अशा महत्वाच्या संज्ञा या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. कर्म आणि अकर्म यातला भेद मागच्या श्लोकामध्ये आपण वाचला होता. कर्म आणि अकर्म ह्यातील भेदाचा कठीण प्रश्न उलगडून सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग्य कर्म कोणतं की जे जाणलं असता मनुष्य
स्वतःला पापापासून वाचवू शकतो, याचा उपदेश करण्याचे अभिवचन देत आहेत. हे सर्वांना माहीत आहे की कर्म म्हणजे इंद्रियांची हालचाल आणि अकर्म म्हणजे त्याचा अभाव, म्हणजे अगदी स्तब्ध बसणे होय. असं जर का आहे, हे इतकं क्लिअर आहे, तर त्याच्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे, असा प्रश्न आता पुढे विचारलाय. 17वा श्लोक. काल आपल्यासोबत जगदीशजी होते आणि त्यांनी गीताईचे काही श्लोक म्हणून दाखवले. तेव्हा असं एक मनात आलं की विनोबाने जी गीतेवर गीताई लिहिली आहे मराठीमध्ये, तर ह्या संस्कृत श्लोकाबरोबर त्याचंही वाचन सुरू करावं, म्हणजे ते श्लोकही सगळ्यांपर्यंत पोचतील. म्हणून गीताईचं पुस्तक पण आज सोबत ठेवलंय. संस्कृत श्लोक झाल्यानंतर त्याचाच मराठी श्लोक विनोबा भावेने लिहिलेला, त्याचं आपण वाचन करणार आहोत आणि नंतर पुढे श्लोकाचं विवेचन वाचणार आहोत. कर्मणो ह्यपि बोधव्यम कर्मणो ह्यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिः. गहना कर्मणो गतिः. कर्मणो ह्यपि बोधव्यम कर्मणो ह्यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिः. गहना कर्मणो गतिः. गीताईतला मराठी श्लोक वाचते. सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे, अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व खोल हे. ह्याचा भावार्थ असा आहे, योग्य कर्माचं खरं स्वरूप शास्त्रविहित समजून घ्यावयास पाहिजे. तसंच निषिद्ध किंवा अयोग्य कर्माचं स्वरूप आणि अकर्म म्हणजे कर्म न करणे किंवा तृष्णीभाव ह्याचं स्वरूपही समजून घ्यावयास हवं. कारण ती कर्माची गती यथार्थ स्वरूप समजण्यास फार गहन आहे, म्हणजे अवघड आहे. जीवन म्हणजेच कर्म. जिथे कर्म संपते तिथे मृत्यू आलाच. क्रियाशील जीवनातच आपली प्रगती किंवा अधोगती होऊ शकते. साठलेले पाण्याचे तळे खराब होते, त्यात लगेच कुजण्याची क्रिया सुरू होते. पण नदीचे वाहते पाणी नेहमीच उपयुक्त, शुद्ध आणि स्वच्छ असते. जीवन हे चैतन्ययुक्त असल्यामुळे क्षणभरही त्याची क्रिया थांबत नाही. जोपर्यंत जिवंतपणा आहे तोपर्यंत संपूर्ण निष्क्रियता राहणं शक्य नाही. म्हणून कर्म हा जीवनाचा पाया आहे. ज्या अर्थी मनुष्याने सदैव जन्मभर कार्यरत असलं पाहिजे, त्या अर्थी त्याच्या कार्यशक्तीची शक्यताही त्याच्या जीवनाचे मूल्यमापन करताना प्राचीन ऋषींनी विचारात घेतली आहे. कर्माचा काही आणि अकर्माचा काही काळ असं मिळून आपलं जीवन बनलं आहे. अकर्मामुळे ना प्रगतीची ना अधोगतीची शक्यता असते. गाढ निद्रा किंवा पूर्णपणे अस्तित्वाचा विराम ही जीवनातील कधी कधी येणारी विश्रांती किंवा मध्यंतर होत आणि त्यामुळे व्यक्तीच्या उत्क्रांतीच्या प्रगतीमध्ये चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही. कार्यक्षमतेचा काळ मनुष्य घडवतो. हा सृजनशील काळ आपण कोणत्या प्रकारचे काम हाती घेतो ह्यावर अवलंबून असतो. प्राचीन ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे कर्माचे 2 प्रकार आहेत. कर्म विधायक किंवा विघातक असते. व्यक्तीला उत्क्रांतीकडे नेणारे जे कर्म, त्याला या ठिकाणी कर्म असं म्हटलं आहे. थोडक्यामध्ये गीतेमध्ये जो कर्माचा अर्थ अभिप्रेत आहे, हा जीवनातल्या उत्क्रांतीवादाचा आहे किंवा उन्नतीचा आहे. रोज आपण जे काही कामं करतो, खातो, पितो, उठतो, बसतो,
असा साधा अर्थ कर्माचा इथे अपेक्षित नाहीये, तर जीवन ज्या गोष्टीने उन्नत होईल, उत्क्रांत होईल, असं जे काही आयुष्यातलं काम आहे, त्याला कर्म अशी संज्ञा गीतेमध्ये वापरली आहे. शास्त्राने जी कर्म निषिद्ध मानली आहेत, ती कर्म विघातक होत. कारण अशी कर्म मानवाला अधोगतीस नेतात. अशा कर्मांना आपल्या धर्मग्रंथात विकर्म असं म्हटलं आहे. विधायक कर्म 3 प्रकारचे असतात. ती म्हणजे नित्यकर्म, नेहमी करावयाची कर्तव्य कर्म. दुसरं आहे नैमित्तिक कर्म, म्हणजे विशेष प्रसंगी करावयाची विशेष कर्तव्य कर्म. आणि काम्य कर्म, म्हणजे काही ठराविक हेतूसाठी केलेलं किंवा अपेक्षित फळ मिळण्यासाठी स्वतःच ठरवलेलं असं कर्म होय. प्राचीन वैदिक ग्रंथात कर्म ह्याचा मी मागे दर्शवल्याप्रमाणे एकच अर्थ होता. वैदिक अर्थाने कर्म म्हणजे धार्मिक विधी, म्हणजे वैदिक ग्रंथांमध्ये सांगितलेल्या तंतोतंत विधीनुसार निष्ठापूर्वक देवाला किंवा देवांना समर्पण करावयाची विधियुक्त कर्म असाच होय. आर्य संस्कृतीच्या प्राचीन काळात असा अर्थ सर्वमान्य होता. कारण त्यावेळी जीवन साधं आणि सरळ होतं. पण महाभारताच्या युद्धाच्या काळापर्यंत सर्व स्पर्धामय समाजात दिसून येणारे राजकीय डावपेच आणि परस्पर द्वेष हे उत्पन्न झाले होते. त्यामुळे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सविस्तर पद्धतीने धार्मिक कर्म करण्यास चिकाटी आणि मानसिक स्वास्थ्य मिळत नव्हतं. या अशा काळामध्ये आणि परिस्थितीमध्ये श्री व्यासमुनींनी गीता सांगितली असं आढळून येईल. गीता हिंदू धर्माच्या धाडसी पुनरुज्जीवनाला सुरुवात करून देते. परंतु ती कोणत्याही अर्थाने विचारातील क्रांती नव्हे. जुनेच विचार नवीन युगाला अनुकूल असे करून श्री व्यासांनी गीतेमध्ये मांडले आणि पूर्वीच्या सगळ्या संतांनी किंवा महात्म्यांनी हेच केलेलं आपल्याला आढळतं. संत एकनाथ असू देत, तुकाराम असू देत, त्या वेळची समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन समाजामधले जे काही प्रेझेंट सिच्युएशन आहे ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे गीतेचा नवीन अर्थ प्रत्येकाने काळानुरूप शोधून काढला आणि तो कसा उपयुक्त होईल नवीन समाजाला त्याचा प्रत्येकाने विचार केला. त्यामुळे गीतेवर अनेक महात्म्यांचा गीता ही अतिशय आवडता, मोहून टाकणारा विषय झाली होती. कारण प्रत्येक समाज जीवनामध्ये गीता ही उपयोगीच पडत होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक भाष्य आढळतात. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती गीतेच्याच आधारावर 700 श्लोक जे लिहिले ज्ञानेश्वरांनी ते गीतेचंच वेगळं रूप होतं. त्यानंतर स्वामी स्वरूपानंदांनी भावार्थ गीता लिहिली. त्यानंतर विनोबा भावेंनी गीताई लिहिली. असं अनेक जणांनी त्याच्यावर त्या काळानुरूप त्या लोकांना जे पचनी पडेल ते तत्वज्ञान त्यांच्या शब्दामध्ये मांडलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वैदिक पद्धतीचा व्यापक अर्थ लक्षात घेता कर्म म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हेत, तर त्यात सर्व प्रकारची समर्पित कर्म समाविष्ट होतात. ही जीवनाची व्यापक दृष्टी आणि आत्मोद्धाराच्या मार्गाची कल्पना गीतेत सुंदर रीतीने जशी दाखवली आहे तशी अन्यत्र कोठेही सापडणार नाही. याचमुळे भगवद्गीता मागील हजारो वर्षांच्या तिच्या अखंड इतिहासाच्या काळात निर्विवाद जागतिक धर्मग्रंथ बनला आहे. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी प्राचीन वैदिक तत्वज्ञानावर आधारलेल्या आत्मोद्धाराचा संपूर्ण सिद्धांत सांगत आहेत. ते म्हणतात, सतत चालू असलेल्या कर्मांना जीवन हे नाव आहे. ही सर्व कर्म आणि विकर्म या 2 स्पष्ट प्रकारात मोडतात. भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनाला असा उपदेश आहे की विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म किंवा टाळावयाचं कर्म आणि कर्म म्हणजे विधायक किंवा उपयुक्त, विहित असं आत्मोद्धाराचं कार्य करीत राहणं.
ह्या शास्त्रीय विवेचनात भगवान श्रीकृष्णांनी अकर्म म्हणजे काहीही काम न करणं हे सर्व औपचारिकपणा किंवा मानसिक संकोच न बाळगता पूर्णपणे त्याज्य मानलं आहे. या ठिकाणी म्हटलं आहे की जो आपल्या स्वतःच्या ऐहिक उन्नतीसाठी आणि आध्यात्मिक उद्धारासाठी जागरूकतेने प्रयत्नशील आहे, त्या खऱ्या साधकाने जीवन म्हणजे कर्मसंघात असं मानून जीवनाची 3 प्रकारची विभागणी समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे स्पष्ट आणि वेगवेगळ्या विभागांची सुंदर व्याख्या केल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्ण मान्य करतात की सर्वसामान्य माणसाला कर्माकर्मातील भेद समजणं आणि अचूकपणे सर्व कर्माचं 3 प्रकारात वर्गीकरण करणं तितकं सोपं नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, कर्माची गती समजणं कठीण आहे किंवा गहन आहे. गहना कर्मणो गतिः. या विधानात अप्रत्यक्षपणे असं सुचवलं आहे की कर्माचं मूल्यांकन त्याच्या दर्शनी स्वरूपावरून न ठरवता त्या कर्माच्या मागील हेतूंचा विचार करूनच केलं पाहिजे. एखाद्याचा हेतू किंवा वासना शुद्ध आणि विधायक असेल तर त्याचं कर्मही उदात्त आणि स्तुत्य होतं. मूल्यमापन करताना व्यक्तिमत्वाचा प्रश्न इतका महत्वाचा आहे की भगवान श्रीकृष्णाने इथे कर्माची गती गहन आहे असं जे म्हटलं आहे त्याच्याशी सहमत होणं हेच खरोखर योग्य आहे. विनोबा भावे असा शब्द वापरतात की हे कर्म आहे हे नैष्कर्म्य केव्हा होतं किंवा अकर्म केव्हा होतं, तर बाहेरून तपाचरण असेल आणि आतमध्ये ईश्वरानुसंधान असेल किंवा जप असेल, म्हणजे बाहेर तप आणि आतमध्ये जप, तेव्हा हे कर्म हे अकर्म होतं. त्यामुळे आंतरिक स्थिती आणि बाह्य स्थिती अशा दोन्ही गोष्टींचं जे कॉम्बिनेशन असतं त्याच्यावरूनच कर्म हे अकर्म आहे का विकर्म आहे हे ठरवता येऊ शकतं. आंतरिक शुद्ध हेतूने केलेलं कर्म हे नेहमी अकर्म ठरतं. कर्म आणि अकर्म यांच्याबद्दल काय समजून घ्यायचं आहे त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये भगवान देत आहेत. कर्मण्य अकर्मयः पश्येत कर्मणीच कर्मयः सबुद्धिमान अनुष्येषु सयुक्ताः कृत्स्न कर्मकृत. कर्मण्य कर्मयः कर्मण्य कर्मयः पश्येत अकर्मणीच कर्मयः पश्येद अकर्मणीच कर्मयः सः बुद्धिमान सः बुद्धिमान मनुष्येषु मनुष्येषु सः युक्तः सः युक्तः कृत्स्न कर्मकृत. कृत्स्न कर्मकृत. गीताई असं म्हणते, कर्मी अकर्म जो पाहे, कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. इथे कर्म आणि अकर्म यामधला भेद सांगितलेला आहे. याचा भावार्थ असा आहे, जो कर्मातील अकर्म आणि अकर्मातील कर्म ओळखतो तो सर्व माणसात बुद्धिमान समजावा. तोच खरा योगी आणि सर्व कर्मांचा कर्ता होय असं समजावं. वेदांतामध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे कर्म करून मनुष्य जेव्हा बराच काळ जगत असे तेव्हा शंका किंवा प्रश्न उत्पन्न होत, तो पूर्णावस्थेला पोहोचला असं केव्हा समजावं? प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या साधकाच्या बुद्धीमध्ये असा प्रश्न निश्चितच स्फुरणार. भगवान श्रीकृष्ण ह्या श्लोकात सर्व कर्मांच्या पूर्तीचे उदात्त ध्येय काय आहे हे निर्देशित करत आहेत. आपण पाहिलंच आहे की कर्म म्हणजे आपल्या बुद्धीतील ज्ञात किंवा अज्ञात अशी जी वासना तिचा बाह्य जगात होणारा आविष्कार होय. वासना किंवा इच्छा इथे कर्माचा उगम आपल्याला मागे एका सिक्वेन्समध्ये एका श्लोकामध्ये आढळला होता. इच्छेतून विचार निर्माण होतो आणि विचारातून कर्माची निर्मिती होते असा तो सिक्वेन्स आहे. आणि या इच्छेच्या मुळाशी अविद्या आहे असं म्हटलं आहे. अविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान.
त्यामुळे ही शृंखला कशी पुढे पुढे जाते आणि ती कर्मापर्यंत येते, त्याचा आपल्याला मागे रेफरन्स आला होता, तो आठवत असेल. कर्म म्हणजे आपल्या बुद्धीतील ज्ञात किंवा अज्ञात अशी जी वासना, तिचा बाह्य जगात होणारा आविष्कार होय. पूर्णपणे कर्मातून मुक्त असणं म्हणजे वासनांपासून मुक्त असणं किंवा अनंत ईश्वरावस्था होय. परंतु ह्या ठिकाणी जे ध्येय म्हणून सांगितलं आहे, ती अमर्याद किंवा परिपूर्णतेची अवस्था नव्हे, तर ती स्थिती म्हणजे मोक्षप्राप्तीच्या ध्येयाच्या प्रवासातील एक मधलं स्थानक आहे. खऱ्या आणि दक्ष साधकाला असं आढळून येईल आणि समजेल की आपल्या शरीराच्या कर्मरहित राहण्याच्या स्थितीतही त्याच्या मनाच्या आणि बुद्धीच्या क्रिया जोरदारपणे चालू असू शकतात आणि अगदी जोरदार क्रियांमध्येही तो साक्षी म्हणून कार्यनिवृत्तीतही अकर्म किंवा स्वतःच्या आनंदामध्ये असू शकतो. त्यामुळे असा साधक समतोल स्थितीप्रत पोहोचलेला असतो. ही स्थिती यशस्वी चिंतनपर जीवनासाठी जवळजवळ अपरिहार्य आहे. योग्य रीतीने कर्म केल्याने मनुष्य पूर्णत्वास पोहोचतो असं सामान्यतः समजतात, तसं इथे सांगितलेलं नाही. केवळ कर्माने मोक्ष अशक्य आहे. कर्म हे आपल्या वासनेचं फळ असतं. कर्मापासूनच वस्तूंची उत्पत्ती होते आणि कर्मफल स्वभावतः मर्यादित असतं. कर्मामुळे जी ईश्वर प्राप्ती होते असं वाटतं, ती खरी प्राप्ती नसून रविवारी मिळणारी आणि सोमवारी सकाळी आपणातून नाहीशी होणारी अशी असते. श्री शंकराचार्य आणि इतर महान आचार्य हे सतत सांगत आले आहेत की भक्तियुक्त अंतःकरणाने आणि पूर्ण समर्पण भावनेने एखादं चांगलं काम केल्यास साधकाच्या अंतःकरणात पूर्ण विरक्ती निर्माण होते. मग जे जे काही त्याच्या अंतरंगात आणि बाहेर घडत असेल, त्याचा तो जणू काही निरपेक्ष साक्षी होतो. जेव्हा अशा प्रकारे तो अनासक्त होतो आणि आपल्या कर्माकडे जगातील सभोवतालच्या कर्माचा एक भाग म्हणून तो पाहतो, तेव्हा तो साधक ध्यान साधनेला आवश्यक असा अवर्णनीय मनाचा समतोल मिळवतो. ध्यानासाठी आधीची जी अवस्था आवश्यकता आहे, त्याचं वर्णन इथे केलंय. मनाची अनासक्त अवस्था आणि त्यानंतर ध्यानयोग आहे. एखादा मनुष्य केवळ स्तब्ध आहे म्हणून तो अकर्मी आहे असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही. शरीराच्या स्तरावरील अकर्म हे काही मनुष्याला आळशी म्हणण्याचं गमक नाही. उलट सर्वांचा असा अनुभव आहे की ज्यावेळी आपण खोलपणे विचार करीत असतो, आपण जेव्हा सृजनशील विचाराच्या मनस्थितीत असतो, तेव्हा आपण शरीराने नेहमीच शांत आणि स्तब्ध असतो. आणि म्हणून ज्यावेळी धावपळीने मार्गक्रमण करणारा मनुष्य शरीराने स्तब्ध असणाऱ्या एखाद्या माणसाला जेव्हा आळशी म्हणतो, त्यावेळी त्या माणसाच्या अंतर्यामी तीव्र क्रिया चालू असतात असं आपल्याला आढळेल. वटवृक्षाखाली शांत बसलेला बुद्ध, चित्रफलकाशी असलेला चित्रकार, वाद्य घेतलेला वादक किंवा टेबलाशी असलेला लेखक इत्यादी सगळे आपापली कामं करीत असताना मधून मधून स्तब्ध होतात आणि त्यातून त्यांची कलेची किंवा साहित्याची कृती ते प्रकट करतात. अशा प्रकारचे शारीरिक स्तब्धतेचे क्षण ही काही केवळ निष्क्रियता नव्हे, तर मन आणि बुद्धी यांचं कार्य फार जलदगतीने होत असतानाची ती आवश्यक शांतता आणि स्तब्धता असते. अशा रीतीने ज्याला अंतर्मुख होण्याची क्षमता असते, तो आपल्यातील परिपूर्ण स्तब्धतेमध्ये उत्कृष्ट कर्म होत असते हे त्याच्या सहज लक्षात येते. आपल्यातल्या परिपूर्ण स्तब्धतेमध्ये उत्कृष्ट कर्म होत असते हे त्याच्या सहज लक्षात येते. शिवाय कुशाग्र तत्वचिंतक मन जेव्हा बाह्य जगामध्ये प्रत्यक्षपणे कामात गुंतलेले असते, तेव्हा सुद्धा त्या कामातून ते जणू काही पूर्णपणे अलिप्त राहू शकते आणि दिलेल्या क्षेत्रात कार्य करीत असल्याचे पाहू शकते. मी ही वाक्य लिहित असताना माझ्यातील काही भाग माझ्यापासून जणू अलिप्त राहतो आणि खनिज द्रव्यांनी म्हणजे हाडामासांनी बनलेली माझ्या हाताची बोटं
योग्य त्या तिरकसपणे लेखणी हातात कशी धरतात आणि ती कागदावरून फिरवून त्यावरील शब्द योग्य रीतीने कसे लिहिले जातात ते पाहत असतो. हे जसं घडतं तसंच सर्व क्रियांमध्ये आपल्या स्वतःच्या कर्माकडे विवेकशीलतेने पाहण्याची शक्ती म्हणजेच दिलेल्या क्षेत्रात समाजातील इतर व्यक्तींबरोबर किंवा स्वतंत्रपणे काम करताना स्वतःचे निरीक्षण करण्याची शक्तीही आपल्यामध्ये काही नसतेच असं नाही. आणि जे असे अलग राहून निरीक्षण करू शकतात त्यांच्या लक्षात येईल की आपण सर्व कर्म करीत असूनही आपल्यातील साक्षी जो कर्म पाहतो तो अत्यंत क्रियाविहीन असतो. ऑब्झर्व युअर सेल्फ हे वाक्य SSY मधला रूल आठवत असेल तुम्हाला. स्वतःचं निरीक्षण करणं तटस्थपणे त्रयस्थपणे, विटनेसिंग ज्याला म्हणतात साक्षीभाव, त्याचं वर्णन इथे आढळतं. रेल्वेगाडी धावते पण ह्यातील वाफ नव्हे, विजेचा पंखा फिरतो पण वीज नव्हे, जळण जळते पण अग्नी नव्हे. आपलं शरीर मन बुद्धी कार्यरत असतात परंतु आपल्यातील आत्मतत्व चैतन्य कार्यरत नसते. अशा रीतीने जो मनुष्य आपल्या जीवनातील कर्मापासून सतत अलिप्त राहून आपल्या अकर्मातील कर्म पाहू शकतो तसेच आपल्या उच्च कर्मातही पूर्ण अकर्म पाहतो त्याला साक्षात्कारी किंवा ज्ञानी न म्हणता विद्वान, पूर्ण विकसित मानव, बुद्धिमान असं म्हटलं आहे. मानवातील तोच बुद्धिमान होय आणि खचितच तोच आत्मतत्वाला खूपच जवळचा किंवा आत्मयुक्त होय. थोडक्यात निरीच्छ बुद्धी केलेली कर्म जेव्हा समर्पण भावने केली जातात तेव्हा ती आपली अंतःकरण शुद्धी करतात आणि त्यामुळे आपल्या बुद्धीला कुशाग्रता येते. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या बुद्धीतून आपणामध्ये जणू काही एक नवीन शक्ती निर्माण होते. जीवनाच्या रंगमंचावर स्वतःला एक भूमिका करणारा असं समजण्याचं सामर्थ्य असणं ही एक दिव्य आणि उदात्त शक्ती असते. कारण आपल्या जीवनातील सतत मिळणाऱ्या अपेक्षित घटनांमधील स्वार्थी पूर्वमग्नतेपासून सेल्फिश प्री ऑक्युपेशन ती शक्ती आपणाला मुक्त करते. इथे आपण 2 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत, स्वतःमध्ये जाणार आहोत आणि आतापर्यंत जे समजून घेतलं त्याच्या सोबत राहणार आहोत.
पुढे जाऊया. कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे याची महती पुढील श्लोकात वर्णन केली आहे. श्लोक 19. यस्य सर्वे समारंभाः यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. तमाहुः पंडितं बुधाः. मराठी श्लोक. उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडूनी ज्ञानाने जाळली कर्मे म्हणती त्यास पंडित. याचा भावार्थ, ज्यांची कर्म कामेच्छा आणि संकल्प रहित असतात आणि ज्यांची कर्म ज्ञानाग्नीने जळून गेलेली आहेत त्यांना ब्रह्मवेत्ते लोक ज्ञानी असं म्हणतात. ज्यांची अंगीकृत कार्य संकल्पाशिवाय आणि फलासक्ती रहित असतात त्यांना ज्ञानी किंवा संत म्हणजे साक्षात्कारी पुरुष असं म्हणतात. कर्माचा संकल्प करणं म्हणजे आपल्या कर्म स्वातंत्र्याला बेडी घालण्याप्रमाणे आहे. सर्व प्रकारच्या कर्मसंकल्पांमध्ये आपण परिस्थितीला विशिष्ट इच्छांच्या साच्याचा बंदिस्तपणा आणीत असतो. अशा प्रकारे नैसर्गिक परिस्थितीला विशिष्ट विचारांच्या साच्यात बसवल्याने आपण आपल्या शक्तीचा अपव्यय करत असतो आणि भयंकर अडचणींशी व्यर्थपणे झगडत असतो. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे कर्म करणाऱ्यामधील स्फूर्ती आणि आनंद यांचा ऱ्हास होतो. एखाद्या कर्माच्या फलाची आशा धरल्याने आपल्या शक्तीचा कसा अपव्यय होतो ह्याची आपण पूर्वीच चर्चा केली आहे. आपल्या कर्माची फळं भविष्य काळात पक्व होत असतात. म्हणून त्या फळाची आराधना करणे म्हणजे वर्तमान काळ सोडून न जन्मलेल्या भविष्य काळात वावरणे होय. असा नियम आहे की कार्य हे सर्वस्वी कारणावर अवलंबून असते. म्हणून आपण आपल्या कार्यात प्रामाणिक आणि पूर्ण रत असणे ही आपल्या कार्याच्या यशस्वीतेची सर्वात मोठी ग्वाही आहे. इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो पूर्ण योगी असतो तो कोणतेही कार्य हेतूशिवाय किंवा संकल्पाशिवाय आणि कर्मफळाची इच्छा न करता असं करतो. या संदर्भात परिपूर्ण कर्माचे हे 2 गुणविशेष अत्यंत दयाळूपणे आणि सहानुभूतीपूर्वक समजून घेतले पाहिजेत. दयाळूपणे आणि सहानुभूतीपूर्वक समजून घेतले पाहिजेत. या 2 शब्दांचा अर्थ केवळ शाब्दिक घेता कामा नाहीये. तसं केलं तर हे म्हणणं असमंजसपणाचं होईल. एखादं काम संकल्पाशिवाय आणि फलाशेशिवाय करावं असं म्हणणं म्हणजे समतोल बुद्धीच्या माणसाने स्वतःमध्ये स्फुरलेल्या कार्यात चांगली बुद्धी वापरून योग्य योजना करून अपेक्षित कर्मफल मिळवण्याचा विचार करू नये असा याचा अर्थ नव्हे. याचा अर्थ एवढाच की जेव्हा आपण एखादं काम करीत असू तेव्हा आपली क्षमता आणि शक्ती कर्मफलाबद्दल वाटणाऱ्या चिंतेमुळे कार्याशी असलेली मानसिक पूर्वमग्नता आणि भावनिक भय यावर वाया घालवू नये. वेदांत मानवी बुद्धीला कोणत्याही प्रकारे कमी लेखत नाही. गीतेमध्ये सांगितलेला जीवनाचा मार्ग हा आपले काम चांगल्या रीतीने करणे आणि पार पाडणे, जगणे आणि जगण्यातील आनंद मिळवणे ह्यासाठी आपल्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक शक्तींचा वापर
योग्य बुद्धीने कसा करावा ह्यासाठी अधिक समर्थ साधन पुरवतो. जो मनुष्य अशा प्रकारे विवेकपूर्ण जीवन जगतो आणि आपली कर्म दक्षतापूर्वक करतो, तो हाती घेतलेल्या कामात इतका एकरूप होऊन जातो आणि त्याच्या अंतस्फूर्तीच्या आनंदात इतका तल्लीन होऊन जातो की त्या कर्मामुळे त्याच्या मनावर कसलीही प्रतिक्रिया उमटत नाही. याला अलिप्त असणं असं म्हणतात. कमळाप्रमाणे कमळ जसं चिखलात उगवूनही चिखलाचं त्याला चिखलामध्ये ते लिप्त होत नाही, त्याप्रमाणे हा बुद्धिमान मनुष्य कर्मामध्ये लिप्त होत नाही किंवा त्याच्यामध्ये अडकून राहत नाही. त्यामुळे त्याबद्दल किंवा त्याच्या परिणामांबद्दल त्याच्या मनात कोणतीही प्रतिक्रिया उमटत नाही. आपल्या मन आणि बुद्धीला उदात्त आणि दिव्य विचारांचा आधार दिला नाही तर ती नकळत येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि संकट यांच्या काळजीमुळे त्याकडे धावतील. म्हणजे योगा कर्मासु कौशलम, हे जे कौशल्य आहे कर्मातलं ते बाजूला जाईल आणि त्याच्या परिणामांची आपण चिंता करत बसू. किंवा संकल्परहित कर्म म्हणजे भूतकाळ, आत्ता जे कर्म आपण करतोय ते त्याबद्दल आधी काही ठरवायचं नाही. म्हणजे भूतकाळात अडकायचं नाही आणि भविष्य काळात किंवा त्याच्या फळामध्ये अडकायचं नाही. थोडक्यात वर्तमान काळात राहून कर्म करीत राहायचं, असा त्याचा अर्थ लागतोय. पूर्णयोगी तो की जो पूर्णत्वाच्या सतत दिव्य जाणीवेतच इतका आनंदित राहतो, तो बाह्य जगामध्ये कार्य करीत असूनही आपल्या अंतरंगातील जाणीवेतच रंगलेला असतो. आपण पूर्वीच पाहिलं आहे की फलासक्तीने प्रेरित झालेली कर्मच केवळ प्रतिक्रिया म्हणून आपल्यावर उलटतात. या बौद्धिक वासना म्हणजे दुसरं काही नसून आपल्यातील आध्यात्मिक अज्ञानाचं प्रकट असतं. जिथे सत्यतत्वाच्या ज्ञानाने अज्ञानाचा अंत होतो, तिथे वासनांचाही अंत झालाच पाहिजे. अशा प्रकारचा ज्ञानी संत बाह्य जगात कर्म करीत असताना तो जे काही व्यक्त करतो ते त्याची इच्छा नसून ती ईश्वरी दिव्य इच्छा असते. म्हणून असं म्हटलं आहे की ज्ञानाच्या अग्नीने कर्माचा नाश होतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. कर्म करणाऱ्या ज्ञानी पुरुषाचे मानसशास्त्र अशा रीतीने रंगवून कोणता मानसिक दृष्टिकोन आणि बौद्धिक समतोल राखून साधक अर्जुनाने त्याच्या कर्मक्षेत्रात उतरावे हे भगवान श्रीकृष्ण निर्देशित करीत आहेत. मानसिक दृष्टिकोन आणि बौद्धिक समतोल कोणता असावा याबद्दलचे मार्गदर्शन अर्जुनाला केले. भगवान श्रीकृष्ण यांच्या तोंडून महर्षी व्यासाने जो उपदेश इथे केला आहे तो साधकांच्या सर्व पिढ्यांना लागू पडतो आणि म्हणून जे शब्द अर्जुनाला उद्देशून भगवानांनी उच्चारले आहेत ते तुमच्या आणि माझ्या करताही आहेत. माझा मुलगा जेव्हा डॉक्टर होऊ इच्छितो तेव्हा मी त्याला एखाद्या परिचित डॉक्टरांनी त्याबाबत केलेल्या संघर्षाची माहिती दिली पाहिजे की ज्यामुळे त्याने उत्तम डॉक्टर कसं व्हावं हे त्याला समजेल. त्याचप्रमाणे जो मार्ग अनुसरून अर्जुनाला जीवनाचं ध्येय गाठावयाचं आहे तो आत्मोद्धाराचा मार्ग कर्मयोगी साधूच्या वर्णनाने त्याला दाखवून दिला जात आहे. सर्व कर्मांपासून आणि कर्मफलापासून अलिप्त राहून आणि म्हणून स्वार्थी दृष्टी न ठेवता जेव्हा साधू वृत्तीचा मनुष्य समाजामध्ये चांगली कर्म करतो तेव्हा तो खरोखरच काही कर्म करीत नसतो. त्याचं कर्म हे अकर्मच असतं, कारण त्याची सर्व कर्म ज्ञानाग्नीने नष्ट झालेली असतात. हे शिकवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकात म्हणतात, त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. नित्यतृप्त निराधार न राखे फलवासना
गेला घडूनी कर्मात तरी काही करीचिना. भावार्थ राजेश्वरी विनंती करते. भावार्थ कर्मफलाची आसक्ती सोडून सदा समाधानी राहून व कशावरही अवलंबून न राहता तो जरी कार्यात रत असला तरी तो काहीही कर्म करत नाही. ज्याने कर्माशी असलेला संबंध सोडला आहे त्यक्त्वा कर्मफलासंगम व कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग केला आहे म्हणजेच त्यक्त्वा आहे तो खरा कर्म करणारा होय. हिंदू धर्मशास्त्रातील आदेशाचा दीर्घकाल गैरवापर केल्यामुळे विपरीत अर्थ आपल्यामध्ये रूढ झाला आहे. अविचारी पंडित प्राचीन ऋषींच्या विधानांचा अस्पष्ट अर्थ दिमाखाने काढीत असतात. त्यामुळे सामान्य माणूस आपल्या घाईगर्दीच्या जीवनात आपापल्या कल्पनेप्रमाणे निष्कर्ष काढतो. अशा प्रकारे वेडगळ धर्मभोळ्या समजुतींनाच आपल्या उदात्त तत्वज्ञानाचा कणा समजून आपण चुकीच्या रूढींमध्ये सापडलेलो आहोत. येथे एक स्पष्ट उदाहरण आहे. या देशात कर्म मार्ग हा दुर्दैवाने अज्ञात आहे आणि तरीही प्रत्येक मूर्खाने जणू शहाणपणाने त्याचा उद्घोष केला आणि तथाकथित सुशिक्षित हिंदूंनी आपल्या संपूर्ण अज्ञानाने त्यांची निंदा व टवाळी केली. सर्वसाधारण समज असा आहे की कर्मफलावर दृष्टी न ठेवता कर्म करणे म्हणजे कर्मयोग होय. आपल्या एकूण शास्त्र ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या गैरसमजाला कुठेही आधार नाही हे म्हणणे या श्लोकात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. येथे कर्मफलाचा फळ म्हणून त्याग करावा किंवा कर्माकडे दुर्लक्ष करावे असे सांगितलेले नाही, तर अपेक्षित कर्मफलासंबंधी मानसिक गुलामगिरी व बौद्धिक आसक्ती सोडून द्यावी असे फक्त आपणास बजाविले आहे. अपेक्षित कर्मफलासंबंधीची मानसिक गुलामगिरी व बौद्धिक आसक्ती सोडून द्यावी असे फक्त आपणास बजावले आहे. जेव्हा आपण अपेक्षित कर्मफलाशी आपले पूर्वतादात्म्य प्रस्थापित करतो तेव्हा आपण आपल्या शक्तीचा अपव्यय करीत असतो आणि पर्यायाने आपण ते कर्म करण्यास अकार्यक्षम होतो. कर्मफलाशी असलेली आपली आसक्ती सोडून म्हणजे संग तत्व त्यक्त्वा समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करून सुख मिळवावे असा आपल्याला उपदेश आहे. नित्यतृप्त म्हणजे नेहमी समाधानी असणारा खऱ्या कर्मयोग्यास कर्माच्या फलाशी आसक्ती नसते, कारण त्याला कर्मफलाची इच्छा नसते. त्याच्याच मनात विवंचना असते. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याच्या बुद्धीत कोणत्याही प्रकारची इच्छा राहू शकत नाही. त्यानंतर तो स्वतः सतत पूर्ण स्वरूपाच्या अपरोक्षानुभवात सदा तृप्त असतो. अशा रीतीने तो निरीच्छ झाल्यामुळे स्वतः करता काही मिळवावे अशी दृष्टी सोडून तो जगात कर्म करीत राहतो. निराश्रय म्हणजे जो कोणावरही अवलंबून असत नाही. कर्माच्या फलाचे स्वरूप व विस्तार लक्षात घेऊन सामान्य मनुष्य जगतो व काम करतो. त्याला आपल्या कामातून जो लाभ मिळतो त्यावर तो आपले जीवन व त्यातील आनंद मिळवीत असतो. पण साधू वृत्तीच्या माणसाचे तसे नसते. जीवनाच्या गरजांपासून तो मुक्त असतो. म्हणून कोणतेही काम करताना तो त्या कामाच्या मोबदल्याची अपेक्षा करत नाही. कर्माच्या द्वारातील तो भिकारी असू शकत नाही. तो कर्माचे फल मागत नाही व त्याला मोबदलाही नको असतो. तो जी कर्म करतो त्यातच त्याच्यासाठी पुरेसे पारितोषिक असते, कारण असा मनुष्य नेहमी दिव्य स्फूर्तीने काम करीत असतो. नित्यतृप्त म्हणजे काय आणि निराश्रय म्हणजे काय हे 2 पॅराग्राफ मध्ये आपण बघितलं. खरा चित्रकार आपली कलाकृती कधीही विकत नाही. ज्या कॅनव्हासवर चित्र काढण्यात त्याने अनेक तास घालविले असतात तेच त्याचे फळ किंवा पारितोषिक असते. चित्रकाराला आपल्या सुंदर चित्रापासून जे समाधान व आनंद मिळतो त्याची तुलना करता जगातील सर्व संपत्तीचा मोबदला त्याला कमीच वाटतो. जर कलेचा एवढासा तुकडा एखाद्या अभिलाषी व चंचल अशा अज्ञानी माणसाला आनंद देतो, तर साधू वृत्तीच्या माणसाला नामरूपात्मक जगामध्ये काम केल्याने जो दिव्य अत्यानंद होतो तो किती महान असला पाहिजे. आत्मसाक्षात्कारी पुरुष आपण व ते अनंत आत्मतत्व एकच आहोत असा अनुभव घेतल्यावर स्वतः दुसऱ्या कशावरही अवलंबून नसतात. तसेच कर्माच्या फलाबद्दल चिंता, असमाधानाची जाणीव आणि जगातील सचेतन व अचेतन वस्तूंवर अवलंबून राहण्याची वृत्ती
या सर्व गोष्टी आपल्यातील अहंकाराच्या चुकीच्या कल्पनेमुळे उत्पन्न होतात. आपल्यातील जीवभाव म्हणजे अहंभाव हाच वर दर्शविलेल्या असमर्थतेची व असहाय्यतेची दुःख भोगणारा असतो. सत्य शोधून काढलेल्या साधकाला आपल्यातील असलेला जीवभाव हेच अनंत सत्य आहे ह्याचा पुनर्शोध लागल्यावर त्यातील मर्यादित अहंकाराची त्याची दुःखे लयास जातात आणि साहजिकच मर्यादित जीवभावाची दुःखे व दुर्बलता संपतात. पाण्याच्या भांड्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब ते पाणी हल्ल्याबरोबर विस्कटून जाते. पण जेव्हा त्या भांड्यातील पाणी बाहेर टाकून दिले जाते, तेव्हा प्रतिबिंब पूर्णपणे लोप पावते. मग कोणत्याही दृष्टीने आकाशातील सूर्य हलत आहे असे दिसणार नाही. जेव्हा आत्मतत्वाचा पुनर्शोध घेतलेला ज्याने आत्मतत्वाचा पुनर्शोध घेतलेला आहे असा पुरुष जरी बाह्यतः एखाद्या कामात गुंतलेला असला तरी तो तत्वतः काही कर्म करीत नसतो. हे आपल्याला एका परिचित उपमेने नीट समजू शकेल. रेल्वे गाड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. ग्रँड ट्रक एक्सप्रेस गाडी दिल्लीतून सुटते व इटारसी, नागपूर, बेजवाडा मार्गाने मद्रासला पोहोचते. पण त्या गाडीच्या इंजिनमधील वाफ दिल्लीपासून मधल्या स्थानकापर्यंत किंवा दिल्लीपासून मद्रासला प्रवास करते असे म्हणता येत नाही. निर्जीव लोखंडाचे केलेले अजस्त्र इंजिन वाफेशिवाय आपण होऊन 1 इंचही हलू शकणार नाही हे निसंशय. तसेच त्यावेळी दिल्लीच्या वाफेने काही प्रवास केलेला नाही. वाफ त्या इंजिनाला वेग देते असे असले तरी चालते ती रेल्वेगाडी, वाफ नव्हे. तसेच ह्या बाह्य जगामध्ये शरीर, मन, बुद्धी कार्य करीत असतात, परंतु सर्वव्यापी आत्मा आपल्यातील चैतन्य कर्म करीत नाही. चैतन्याशिवाय आपले शरीर कार्य करू शकणार नाही. परंतु जेव्हा शरीर कर्म करते, तेव्हा चैतन्य स्वतः कर्म करीत असते असे म्हणता येणार नाही. जो आत्मस्वरूपात स्थित आहे, तो बाह्यतः जरी कर्म करीत असला, तरी तो कर्म करतो असे म्हणता येत नाही. आपण रेल्वेगाडी पळताना पाहतो, तरीही आपण वाफ पळत आहे असे म्हटले, तर ते बरोबर होणार नाही. साधारणपणे साधकाच्या मनात अशी शंका येणे शक्य आहे, की आत्मज्ञान झाल्यावर जरी ज्ञानी संत पुरुषांची पूर्वकर्मे संपलेली असतात, तरी तो पुरुष जगात पुन्हा कार्य करू लागतो, तेव्हा कदाचित चांगली किंवा वाईट कर्मे करून त्याची फळे भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल. ही चुकीची कल्पना ह्या श्लोकात समूळपणे नाहीशी केली आहे. आत्मज्ञान झाल्यावर हा ज्ञानी संत जेव्हा बाह्य जगामध्ये काही कर्मात रत होत असला, तरी तो काहीही कर्म करत नाही. कर्मण्यभिप्रवृत्त्यपि नैव किंचित करोति सः असं या श्लोकामध्ये सांगितलंय. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. साहजिकच साधू पुरुषाच्या शारीरिक क्रियांना प्रतिक्रिया असणारच. हा सर्वसामान्य युक्तिवाद आहे. ही समजूत खोडून काढण्यासाठी भगवान म्हणतात. इथे आपण 2 मिनिटाचा पॉज घेतोय. परत 2 मिनिटं शांत बसूया आणि नंतर पुढचं वाचन सुरू करूया.
पुढे जाऊया. श्लोक 21. निराशीर्यत चित्तात्मा निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. निराशीर्यत चित्तात्मा निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह शरीरेची करी कर्म दोष त्यास न लागतो. भावार्थ कोणतीही आशा न ठेवता आणि आपले मन व शरीर पूर्णपणे ताब्यात ठेवून आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करून जो केवळ शारीरिक कर्म करतो त्याला कसलेही पातक लागत नाही. केवळ शारीरिक कर्म हीच काही क्रिया नव्हे, ज्यातून प्रतिक्रिया संभवेल. क्रियेची प्रतिक्रिया ही मनाच्या व बुद्धीच्या क्षेत्रातही उत्पन्न होत असते, असे आढळून आले आहे. आपणच एखाद्या कर्माचे कर्ते आहोत या अहं केंद्रित जाणीवेने जेव्हा आपण एखादे कर्म करतो त्याच वेळी आपल्या सूक्ष्म शरीरावर त्याचा ठसा उमटतो व जेव्हा क्रिया आपल्यातील प्रबळ अहं केंद्रित प्रेरित झालेल्या असतात त्याच वेळी हे ठसे परिणामकारक होतात. जेव्हा क्रिया आपल्यातील प्रबळ अहं केंद्रित प्रेरित झालेल्या असतात त्याच वेळी हे ठसे परिणामकारक म्हणजे होतात. अहंभावाने किंवा मी करतोय या जाणीवेत राहून कर्म केलं तर ते चिकटतं आणि त्याचा साठा आपल्या चित्तवृत्तींमध्ये किंवा चित्तावर उमटतो. जिथपर्यंत मी केलंय या जाणीवेतनं जी जी काही कर्म केली जातात त्याचे सगळे ठसे आपल्या चित्तावर उमटत असतात. आणि आपण GSS मध्ये जी कॅथार्सिसची प्रोसेस हॅलो हॅलो रेंज गेली होती. हॅलो विद्यामा. ओके. तू वाचायला सुरुवात कर, आवाज गेलाय त्यांचा. आल्या. वाचू पुढे. मनुष्यामध्ये अहंभाव केवळ तेव्हाच निर्माण होतो की जेव्हा आत्मतत्व त्याच्या अंगीकारलेल्या संभ्रमात शरीराशी, मनाशी आणि बुद्धीशी आणि त्यांच्या वस्तूविषयी क्षेत्राशी तादात्म्य पावते. हा अहंकार भविष्य काळातील आशा, आकांक्षा आणि वर्तमानकालीन समाधान यामुळे पोसला जातो. म्हणून ह्या श्लोकात म्हटले आहे की मनुष्याने जेव्हा आपल्या आशा आकांक्षा पूर्णपणे सोडून दिलेल्या आहेत, जेव्हा त्याने आपले शरीर व मन आपल्या पूर्णपणे ताब्यात ठेवले आहे, जेव्हा त्याने आपल्याजवळ असलेल्या सर्व मालकीच्या वस्तूंचा त्याग केला आहे, त्याच वेळी त्याच्यातील अहंकाराची भ्रामक कल्पना त्यानंतर पुढे शिल्लक राहू शकत नाही. ह्या 3 गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा वाचते मी. मनुष्याने जेव्हा आपल्या आशा आकांक्षा पूर्णपणे सोडून दिल्या आहेत, जेव्हा त्याने आपले शरीर व मन आपल्या पूर्णपणे ताब्यात ठेवले आहे आणि जेव्हा त्याने आपल्या जवळ असलेल्या सर्व मालकीच्या वस्तूंचा त्याग केला आहे, त्याच वेळी त्याच्यातील अहंकाराची भ्रामक कल्पना त्यानंतर पुढे शिल्लक राहू शकत नाही. जेव्हा मानवातील अहंकार संपुष्टात येतो तेव्हा त्यावेळी माणसाने शरीराने केलेल्या कर्मांचा परिणाम त्याच्या मनावर व बुद्धीवर कायमचा ठसा उमटविण्यास असमर्थ ठरतो. झोपेमध्ये जर मी विवस्त्र झालो तर मी असभ्य रीतीने वागलो असा कोणी माझ्यावर आरोप करणार नाही.
तसेच मी झोपेत जर माझ्या मुलाला लाथीने मारले तर मी माझ्या मुलाशी निर्दयपणे वागलो असा आरोप कोणी माझ्यावर करणार नाही. कारण वरील दोन्ही स्थितीत माझ्या शरीराच्या क्रियांबद्दल मी जबाबदार नाही असे आपणास माहीत असते. कारण त्या क्रिया घडतात त्यावेळी मी माझ्या शरीरात नव्हतोच. ह्यावरून असे दिसते की शरीराशी तादात्म्य झालेला अहंभाव हाच त्या कृतीचा कर्ता व भोगता आहे. कर्ता आणि भोगता हा शरीराशी तादात्म्य असलेला अहंभाव. ठीक आहे. व जेथे अहंभाव असत नाही तेथे केवळ शारीरिक क्रिया परिणाम घडवू जेथे अहंभाव असत नाही तेथे केवळ शारीरिक क्रिया परिणाम घडवू शकत नाही. आत्मज्ञान झालेल्या साधू पुरुषाची कर्मे त्याला बिलकुल स्पर्श करत नाही. कारण तो त्या क्रियांचा खरा कर्ता असत नाही. त्या क्रिया फक्त त्याच्या द्वारा होतात एवढेच. अशा प्रकारचा खरा साधू पुरुष स्वतःच्या क्रियांचा कर्ता राहत नाही. फक्त ईश्वरी इच्छा प्रकट करणारे तो उत्तम साधन ठरतो इतकेच. जर एखाद्या व्हायोलिन मधून सूर चांगले येत नसतील तर श्रोते त्या फिडलरवर हल्ला करीत नाहीत. जर फिडल वाजविणारा जास्त सुरक्षित असणे शक्य नसले तरी ते फिडल स्वतःहून काही वाजत नाही. बोटाच्या हालचालीने आणि तारांवरून हळूवार फिरणाऱ्या धनुकलीच्या स्पर्शाने संगीताचे सूर त्यामधून उमटतात. वादकाच्या बोटाच्या हळूवार स्पर्शाने त्या लवचिक तारा वाकल्या की त्या फिडलचे काम संपते. त्याचप्रमाणे अहंकार रहित परिपूर्ण महात्मा हा एक आश्चर्यकारक उपकरण बनतो की ज्या दिव्य वृंदातून ईश्वरी इच्छेचे संगीत प्रामाणिकपणे वाजू लागते. पूर्ण मुक्त झालेला महापुरुष जे कर्म करतो त्याचा बरा किंवा वाईट असा कोणताच परिणाम त्याच्यावर होत नाही व होऊ शकत नाही. तो फक्त दिव्य उपकरण म्हणून असतो. आत्मज्ञान झालेला महापुरुष जरी सर्व कर्मे टाकून देत असला तरी त्यालाही केवळ देहधारणा करावयाची असते. असा पुरुष संथपणे जात असतो व तो नेहमी मुक्त असतो. आजच्या भागातला शेवटचा श्लोक आता आपण पुढे वाचणार आहोत. श्लोक क्रमांक 22. आत्मज्ञान झालेला महापुरुष जरी सर्व कर्म टाकून देत असला तरी त्यालाही केवळ देह धारण करावयाचे असते. असा पुरुष संथपणे जात असतो आणि तो नेहमी मुक्त असतो. हे शिकवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण च्या श्लोकात असं म्हणतात. यदृच्छालाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते यदृच्छालाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. मराठी श्लोक. मिळे तेची करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर फळो जळो जया एक करुनी न बांधिला. भावार्थ. प्रयत्नाशिवाय जे मिळेल त्यात समाधान मानणारा, सुख दुःखादी द्वंद्वांपासून मुक्त असलेला, कोणाचा द्वेष न करणारा, यश आणि अपयशाच्या प्रसंगी समतोल वृत्ती ठेवणारा सिद्ध पुरुष कर्म करीत असूनही त्या कर्माने बांधला जात नाही. जो मनुष्य स्वतःच्या अहंकारापलीकडे गेलेला असतो तो कोणत्याही फलाची आशा न ठेवता फलेच्छेने प्रेरित झालेले कोणतेच कर्म सुरू करत नाही. साहजिकच त्याच्या कर्मापासून आपोआप जे फळ मिळेल त्यावर तो पूर्णपणे संतुष्ट आणि सुखी असतो. त्याची निरहंकारी वृत्ती ही त्याच्या मनावर आणि बुद्धीवर त्याने विजय मिळवला आहे असं दर्शवते. म्हणून ही द्वंद्व म्हणजे वस्तुजडाचा आपल्या मनाने लावलेला अर्थ असल्याने साहजिकच शीत उष्ण, जय अपजय, चांगले वाईट, सुख दुःख इत्यादी द्वंद्व त्याच्यावर परिणाम करू शकत नाहीत.
जेव्हा मन संपुष्टात येते तिथे आपल्या बुद्धीत उत्पन्न होणारे प्रेम आणि आवडीनिवडी, स्पर्धा आणि असूया इत्यादी द्वंद्वही नाहीशी होतात. आपण बहुधा यश आणि अपयश यांच्या तणावाने ग्रस्त होत असतो. यशाच्या वाढत्या लाटेबरोबर आपला अहंकार खोट्या आनंदाने नाचत असतो आणि अपयशाच्या खड्ड्यात पडल्यावर आपला अहंकार कष्टी होतो आणि चिरडला जातो. परंतु अहंकार जेव्हा पूर्णपणे दिव्य स्वरूप धारण करतो, तेव्हा तो मनुष्य यश आणि अपयशाच्या कोणत्याही स्थितीत आपोआप समतोल वृत्तीचा राहतो. असा मनुष्य आपल्या अहंकार वृत्तीतून निर्माण झालेल्या स्वतःच्या गैरसमजावर विजय मिळतो. तो कर्म करीत असला तरी साहजिक होणाऱ्या कर्मफलामुळे बंधनात पडत नाही. जेव्हा असा पूर्ण आत्मसाक्षात्कारी पुरुष आपणामध्ये राहून कर्म करीत असतो, तेव्हा तो सामान्य माणसापेक्षा निराळा दिसत नाही. तथापि त्याच्या कर्मामध्ये अधिक पूर्ण आणि टिकाऊ यश मिळवून देणाऱ्या विलक्षण सामर्थ्याची चैतन्य शक्ती असल्याचं मात्र दिसून येतं. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे अशा ज्ञानी पुरुषाच्या कर्माचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तेव्हा साहजिकच या सिद्ध पुरुषाने हे कसं साध्य केलं हे सामान्य मनुष्याला सहजपणे समजणं कठीण पडतं. वाचनाचा भाग आज आपण इथे थांबवणार आहोत आणि आपली प्रश्नोत्तर, संवाद आणि चर्चा श्रीकांतजीही आहेत आणि जगदीशजी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. जगदीशजी आहेत? सकाळी होते, नंतर नाही ते दिसत. आता नाही दिसत नाही. ठीक आहे. ओके, नाईस. कर्माचा सिद्धांत किंवा कर्मयोग चालू आहे असं दिसतंय. आता तुमचा दोघींचा हा कर्मयोग आहे का नाही आणि आमच्या बाकीच्या सगळ्यांचा पण हा कर्मयोग का नाही हे ज्याला त्यालाच कळेल. काही मिळण्याकरता आम्ही करतोय का ही आंतरिक तृप्तीची अभिव्यक्ती आहे हे ज्याला त्यालाच कळू शकतं. आता मला गुरुजींची आठवण येते की गुरुजींनी कर्मयोग नावाचा एक क्लास आहे, अगदी शेवटी येतो, पोस्ट इनिशिएशन क्लास आहे तो. त्याच्यामध्ये दर्शना ऑफ कर्मयोगा, इट इज SSY दर्शना असा त्यांचा शब्द आहे. SSYच्या अँगलनी कर्मयोग काय आहे त्यांनी त्याचं त्या क्लासचं सार मी फक्त सांगतोय. 28 मिनिटाची कॅसेट आहे, ती छान आहे, अतिशय सुंदर. 3 गोष्टी जर एकाच वेळेला एकत्र असतील तर यू आर इन अ स्टेट ऑफ कर्मयोगा. ह्या ना सायंटिस्ट व्याख्या वेगळी करतात, मला नेहमी ते जाणवतं. कवीची व्याख्या वेगळी असते, या शास्त्रज्ञाची व्याख्या ही, आणि ही भगवद्गीतेशी मॅच होते हे आता तुम्ही वाचन करत होता तेव्हा लक्षात आलं, आणि पतंजली योगसूत्राशी पण मॅच होते. आणि अष्टावक्र जनक राजा संवादामधल्या जनक राजाची जी एक्सप्रेशन्स आहेत तिथे पण ती मॅच होते. 3 गोष्टी गुरुजी सांगतात. पहिलं, यू मस्ट बी फिजिकली रेस्टेड. शारीरिक दृष्ट्या विश्रांत स्थितीत, म्हणजे स्वास्थ्य, फिजिकल स्वास्थ्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फिजिकली रेस्टेड आहात, विश्रांत स्थितीत आहात. ही फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे त्याचा कर्मयोगाचा. दुसरा, माइंड इज काम अँड फोकस्ड. मन शांत आहे आणि एकाग्र आहे, ही दुसरी स्थिती आहे. आता तिसरी सांगण्यापूर्वी जरा आपण 1-2 उदाहरणं घेऊया की फिजिकल फिटनेस. आता ते मोठे मोठे खान आहेत या फिल्म इंडस्ट्री मधले, हे वेगवेगळ्या जाहिराती करतात. आता हे जाहिरात करताना ते फिजिकली फिट दिसतात, किंवा खेळाडू असतात वेगवेगळे, हे फिजिकली फिट असतात, मन पण फोकस्ड असतं. हॉकीचं, टेनिस वगैरे पाहिलं तुम्ही तर त्या बारीकशा चेंडूच्या गतीप्रमाणे त्यांचं मन लगेच ट्यूनअप होऊन ऍडजस्ट होत असतं, कृती घडत असते. सो दे आर फिजिकली फिट, दे आर मेंटली काम अँड फोकस्ड. पण मग त्यांना कर्मयोगी नाही म्हणत, कारण तिसरा इन्ग्रेडियंट त्यांच्यात नसतो. तो आता आज खूप छान सांगितलंय. हा तिसरा इन्ग्रेडियंट आहे आंतरिक तृप्ती, कंटेंटमेंट फ्रॉम विदिन. हा ट्रायो ज्या वेळेला एकत्र येतो, फिजिकली रेस्टेड, माइंड काम अँड सेटल्ड, फोकस्ड माइंड,
अँड यू आर कंटेंटेड फ्रॉम विदिन. असं जेव्हा जेव्हा घडतं त्यावेळेला तुमच्या हातून कर्मयोग घडतो. कर्मयोग करता येत नाही, कर्मयोगी बनता येत नाही. डुईंग नाहीये इथे काही. मी कर्मयोगी आहे हे वाक्यच मुळात गडबडीचं आहे. मी कर्मयोगी आहे इथे मोठी गडबड आहे. म्हणजे आता परत कर्मयोग पुन्हा नव्याने समजून घेण्याची वेळ येते. किंवा कर्मयोगासारखा मी जगलो का. साधारणपणे असा एक इंग्रजी अमेरिकन शास्त्र लेखकाचा एक आरोप आहे, ऑल ऑटोबायोग्राफीज आर इगो बायोग्राफीज. ते म्हणतात सगळ्या ज्या आत्मचरित्र आहेत ना ही अहंकार चरित्र आहेत म्हणे. मी जीवनात असं केलं, मी असा वागलो, मी तसं केलं. आणि फार छान वाटलं मला ते वाक्य, जे 20-22 वर्षापूर्वी पहिल्यांदा ऐकलं होतं. आणि मग काय ऑटोबायोग्राफी म्हणजे काय नक्की? इगो बायोग्राफी आहे. मी म्हणजे कर्तेपणाचा भाव आहे. मग अष्टवक्र तर तलवारच काढतील अशा माणसांसाठी. तेव्हा फिजिकली रेस्टेड किंवा फिजिकली विश्रांत स्थितीत किंवा स्वास्थ्य जर आपल्याकडे नसेल तर मनाने जरी काही चालू असेल तरी ते प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाहीये. म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आणि स्वस्थ राहणं ही प्राईम इम्पॉर्टन्स आहे जर कर्मयोगाच्या दिशेने जायचं असेल तर. दुसरं, मन शांत पाहिजे, फोकस पाहिजे, एकाग्र पाहिजे. त्यासाठी ध्यान, धारणा, समाधी, जप इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नियमित रुटीन मध्ये आपल्या पाहिजे. आणि हे जर चालू राहिलं, हे 2 केलं ना तर तृप्ती आपोआप येते. तृप्तीसाठी वेगळं काही करायला लागत नाही. शारीरिक दृष्ट्या संपूर्ण ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे ना तो अभयाच्या दिशेने निघालाच असतो. भय कोणाला असतं? ज्याच्यात सामर्थ्य नाही त्याला भय असतं. सामर्थ्यशाली माणसाला, स्वस्थ माणसाला. तो अंगुलीमाल म्हणून एक होता, तो आणि गौतम बुद्ध एकमेकांच्या समोर आले होते. आणि त्याचं नाव अंगुलीमाल का ठेवलं होतं तर माणूस मारला की त्याची करंगळी कापून ठेवायची. आणि अशा त्याच्याकडे करंगळ्यांच्या माळा होत्या अनेक. आणि गौतम बुद्धांना सगळे सांगत होते जाऊ नको, जाऊ नको, तो मारेल तुला, त्या जंगलात अंगुलीमाल आहे तिथे. तर गौतम बुद्ध म्हणाले अरे मारेल, मग तर मला गेलंच पाहिजे म्हणे. हे आपल्याला सामान्य बुद्धीच्या पलीकडचं आहे सगळं मोठं. आणि असं म्हणतात तो सगळा प्रसंग झाला, त्यांचा डायलॉग झाला आणि अंगुलीमालनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यानंतर माणसं मारणं बंद केलं. म्हणजे यांच्यामध्ये स्वास्थ्य इतकं होतं की ते स्वास्थ्य ट्रान्समिट झालं समोरच्यामध्ये आणि तो जो अस्वस्थ होता तो स्वस्थ झाला. हे गौतम बुद्धांच्या साधनेचं फळ आहे. अंगुलीमाल सारखा करंगळ्यांचे हार घातलेला माणूस अहिंसक झाला. मग हा कर्मयोग आहे. त्यांच्या अस्तित्वातनं ते घडलं कारण गौतम बुद्ध स्वस्थ होते, शांत मन होतं त्यांचं, एकाग्र होतं आणि त्यांना काही नको होतं. आंतरिक तृप्ती होती. जे काही चाललं होतं ते आंतरिक तृप्तीची अभिव्यक्ती चालली होती, काहीतरी मिळवण्याकरता नाही. शाबासकी सुद्धा जर हवी असेल ना तरी कर्मयोग नाही. लोकांनी अप्रिशिएट करावं, कौतुक करावं, अवॉर्ड्स मिळावीत, सर्टिफिकेट, तर कर्मयोग नाही. मग तो कर्म बंधनात अडकलेलाच माणूस आहे आणि तो सुखदुःखांना सामोरा जाणारच आहे, सुटका नाही त्यात. असा एक अँगल गुरुजींच्या कर्मयोगाच्या क्लासच्या दृष्टीने ह्या आजच्या विवेचनाबद्दल मनात आला होता. दुसरा एक मनात विचार आला की पशु पक्षी इतर जे माणूस सोडून जे इव्हन माणसांमध्ये सुद्धा बरं का काही ज्यांचा फार फार अक्कल नाहीये ना, ज्या लोकांना जरा सरळ चित्ताची आहेत, डोकं फार वापरत नाहीत, अशा लोकांना कर्म लिप्त होत असतील का असा माझ्या मनात प्रश्न येतो. निरागस असतात ते, एकदम इनोसंट असतात, कशासाठी तरी नाही, सहजपणे जगत असतात. आदिवासी समाजात बघतो, मला नाही वाटत यांना कर्म बंधन होत असेल, यांना कर्म लिप्त होत असतील. पण हे अज्ञानात नाही. अज्ञानातून अलिप्तता आणि संपूर्ण ज्ञानातून अलिप्तता, एनलायटन्ड स्टेट जी असेल तर काहीतरी वेगळी अवस्था आहे ती. पशु पक्ष्यांना अज्ञानामुळे ते कर्मापासून अलिप्त आहेत, त्यांना कर्मबंधन होत नाही. पशूंच्या योनीमध्ये त्यांना पूर्वकर्मानुसार ती योनी प्राप्त झाली तर फक्त भोगून संपवायची आहे. ते भोगतात आणि संपून टाकतात. मुंगी चिरडली जाते, पक्षी मारला जातो, काहीतरी घडतं, त्यांना कुत्र्याला काहीतरी ऍक्सिडेंट होतो, हे त्याच्या बॉडी माइंड ऑर्गॅनिझमचे भोग ते तिथे भोगले जातात. पण ते त्यांचा जो मी आहे तो एवढा स्ट्रॉंग नाहीये की तो त्या कर्माशी अटॅच होईल.
तो डिटॅच्ड आहे बिकॉज ऑफ इग्नोरन्स, नॉट एनलाइटनमेंट. मग पशु पक्ष्यांना च्या संदर्भात कर्माचा सिद्धांत नाही काही दिसून येत, जाणवत नाही किंवा आपल्या लक्षात येत नसेल. मग माणसांच्याच बाबतीत का? कारण माणसामध्ये सेन्स ऑफ डुअरशिप, कर्तेपणाचा भाव, हा अटॅचमेंटचं सर्वात मोठं कारण. आणि त्याचा परिणाम तो लिप्त होतो, त्याच्याशी चिकटला जातो. अँड देन द मोमेंट ही आयडेंटिफाईज हिमसेल्फ विथ दॅट कर्मा, रिझल्ट्स, ही इज बाउंड टू गेट द रिझल्ट्स. फळ त्याला मिळणारच आहे. फळ चांगलं आणि वाईट दोन्ही असू शकतं. फळ आहे ते चांगलं पण असणार आहे, वाईट पण असणार आहे. वाईट कर्माचं वाईट फळ, चांगल्या कर्माचं चांगलं फळ. सिंपल आहे ते. तो हिराबाई ठक्करांचं पुस्तक त्या बाबतीत अतिशय क्लिअर आहे. पण अष्टावक्रासारखी लोक किंवा श्रीकृष्ण भगवान, ही लोक काहीतरी वेगळं सांगतायत. आणि इथे मला आमच्या SSY टीचर्स ट्रेनिंग मधले एक प्रमुख होते, नागराजजी म्हणून. त्यांना मी हा प्रश्न विचारला होता, वेदर ह्युमन बिईंग हॅज अ व्हॉल्युशन, त्याला वर्तनाचं स्वातंत्र्य आहे का, असा विषय चालला होता. ते म्हणाले लाईफ इज एडिटेबल सीडी. त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. गुरुजींचा स्पाइन इरेक्ट नावाची जी लेक्चर आहे, त्याच्यामध्ये पण गुरुजी म्हणतात, इट इज ओनली ह्युमन नर्वस सिस्टीम विच कॅन एंटर इन टू अ मेडिटेटिव्ह स्टेट. म्हणजे फक्त नराचा नारायण होण्याची संभावना आहे, कावळ्याचा नारायण, बैलाचा नारायण नाही. का तर ह्युमन नर्वस सिस्टीम अशी आहे. कारण आता शास्त्रज्ञ बोलतायत, ऋषी प्रभाकर सायंटिस्ट होते. शास्त्रज्ञ ची भाषा वेगळी आहे, कवींची भाषा वेगळी आहे, अर्थतज्ञांची भाषा वेगळी आहे. गुरुजी म्हणतात इट इज ओनली ह्युमन नर्वस सिस्टीम विच कॅन एंटर इन टू अ मेडिटेटिव्ह स्टेट. अँड व्हॉट इज मेडिटेटिव्ह स्टेट? इट इज लिबरेशन, मुक्त, डिटॅचमेंट. म्हणजे फक्त माणसाला तो या सगळ्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे मी जर दुःखी असेल, मला लोकांचा, प्लेस, पर्सन आणि सब्जेक्ट याच्याशी रिलेटेड कुठलाही त्रास होत असेल, तर याचा अर्थ मला अक्कल नाही एवढाच होतो. मग अक्कल कमी पडतीये. मग विजडम येणार आहे साधनेनी. पण साधना म्हणजे मी रोज प्राणायाम करतो, मी मेडिटेशन करतो, दिस इज नॉट साधना यार. दिस इज थर्ड लॉ ऑफ काय मोशन म्हणतात तसा. हे विज्ञान आहे की हे केलं की हे मिळतं, हे केलं की हे मिळतं. ही दिस इज नॉट अ साधना ॲट ऑल. पण या साधनेच्या जगतामध्ये ज्या गैरसमजुती आहेत, त्यातली ही पण एक गैरसमजूत आहे की योगासनं केली म्हणजे मी साधना केली, प्राणायाम केला म्हणजे साधना केली, धारणा ध्यान केली म्हणजे साधना केली. मग इथे गुरुजींचंच एक लेक्चर आहे साधना म्हणून, त्याच्यामध्ये फार सुंदर त्यांनी वर्णन केलंय, जे इथे लागू होत आहे. हा जो अकर्मैव मोक्ष, हा ही जी स्लोगन आहे शंकराचार्यांची आणि श्रीकृष्ण भगवान जे सांगतायत, तिथे कुठेतरी ते लागू होत आहे. मग विजडम येणार कसं? तर अभ्यास प्रक्रियेने विजडम येतं. पण अभ्यास प्रक्रिया काय, याचा आधी अभ्यास करायला लागतो. म्हणजे अभ्यास शब्द वापरला की आपल्याला मॅकॉलेचा अभ्यास आठवतो, की वाचायचं आणि मग उत्तरं लिहायची, वाचायचं, लक्षात ठेवायचं, उत्तर लिहायची. याला अभ्यास म्हणतच नाहीत. ऋषी संस्कृतीमध्ये किंवा ऋषी लिटरेचरमध्ये, ऋषी कल्चरमध्ये याला अभ्यास कधी म्हटलाच गेला नाहीये. सिम्पली मेमरायझिंग अँड रिप्रोड्युसिंग कॅनॉट चेंज अ लाईफ. देर इज नो क्रिएशन. काही क्रिएशनच नाहीये तिथे. कारण तुम्ही यू आर अ कॉम्प्युटर ऑलमोस्ट. वाचलं जसं तसं, मग हे टेप रेकॉर्ड पण करेल, हे कोणी जसंच्या तसं कॉपी पेस्ट करणार. त्यामुळे ज्या लोकांनी वैदिक मंत्र नुसते मुखोद्गत केले टेप रेकॉर्डर सारखे, त्यांची जीवनं नाही बदलली. पण त्या वैदिक मंत्रांवरती, वेदांवरती, उपनिषदांवरती अभ्यास केला, श्रवण मनन चिंतन निजध्यास, चर्चा आणि वाद, ह्या प्रक्रियेतनं जे गेले ते मुक्त झाले. हा माणसाला फक्त ही मुक्ती संभवते असं जाणवतं साधारण. आता अलिप्त व्यक्ती ना फळातून तर मुक्त होतोच, तर त्याला काही नकोच असतं. पण कर्मातूनही मुक्त होता येतं. कर्मातून मुक्ती म्हणजे फळातनं ऑटोमॅटिक मुक्ती आली, पण फळातून मुक्त झालात म्हणजे कर्मातनं मुक्त झालात असं नाही. मग कर्मातूनही मुक्त ही केव्हा संभवतं? तर डिझायरलेसनेस अँड फिअरलेसनेस दे गो हँड इन हँड असं म्हणतात की निरीच्छ स्थिती आणि अभय स्थिती ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकाच वेळेला निर्माण होतात. डिझायरलेसनेस सुरू झाली की फिअरलेसनेस येतच, फिअरलेसनेस आली की डिझायरलेसनेस येतच. अशी ती फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आजची सगळी शिकवण अतिशय कामाची आहे, खूप खोलवर विचार करायला लावणारी आहे.
सो इंटरेस्टिंग. थँक्स राजेश्वरी आणि विद्या. तुमच्या या यज्ञामुळे आम्हाला मात्र फायदा होतोय. यज्ञामध्ये यजमान तुम्ही आहात आणि आम्ही ते लाभार्थी आहोत त्याचे. असं मला बडबडायचं होतं. आता कोणाला काही विचारायचं किंवा सांगायचं असेल तर, किंवा मी जे बोललो त्याच्यावर काही आक्षेप असेल तरी बोला मोकळेपणाने. हे काय माझ्या कन्सेप्ट आहेत, या चुकीच्या पण असू शकतात. हे काय अंतिम सत्य वगैरे काही नाहीये. थँक्स तुम्हीच म्हणायला पाहिजे, कारण तसंही भगवद्गीता एवढी मोठी माझ्या एकट्याने वाचून होणार नाहीये. तर लाभार्थी आहे मी पण. तुझ्या वजनापेक्षा कमी असेल ना. मग काय धास्ती आहे, उचलताय. मला एवढं माहितीये की मी एकट्याने नाही वाचणार, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची सोबत आहे म्हणून ती वाचून होते माझ्याकडून. यामुळे मीच थँक्यू म्हणायला पाहिजे. आता माझं दिवसभराचं रुटीन पाहिलं तर किती वेळा मी फळातनं मुक्त असतो आणि किती वेळा कर्मातनं मुक्त असतो. कुठले कुठले प्रसंग असे आहेत की ज्याच्यात मला फळाची काही अपेक्षा नसते, आणि कुठले प्रसंग आहेत ज्यात मला कर्मही जाणवत नाही, अकर्मामध्ये मी असतो. आणि गुरुजींनी छान व्याख्या केली, व्हॉट इज नॉन डुईंग, एफर्टलेस डुईंग इज नॉट डुईंग. मी काम करणार आहे पण मला तिथे श्रम जाणवणार नाहीये, थकवा येणार नाहीये, आणि तिथे कर्तव्य भाव नसेल. हे कर्तव्य आहे ना, हे माणसाला दमवतं. हे कर्तव्य बिर्तव्य संबडीनेसची लक्षणं आहे ती. मग काय, मी आता मग मुलांसाठी केलं पाहिजे, मग काय नवऱ्यासाठी केलं पाहिजे, बायकोसाठी केलं पाहिजे, मग करा आणि मरा, करा आणि मरा. त्यामुळे कर्तव्य हा शब्द मोठा गडबडीचा आहे. तो अगदी कर्तव्य दक्ष आहे, म्हणजे तो रोज स्वतःला मारून घेतोय. अर्थात ही माझी समज आहे, ही चुकीची पण असू शकेल. तुम्ही तुमचं सत्य तपासा, तुम्ही तुमचं शोधा काय ते. त्यामुळे या कर्तव्याच्या भानगडीत पडू नये. मी अजिबात करतो सगळं, बरं का, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतोय, पण त्याला इंग्रजीत आम्ही काय म्हणतो, वेन टू अप्लाय अन ऑइल, हिंदीत काय, गयात तेल लगाते, ही आंतरिक स्थिती ठेवायची आणि सगळं करायचं फार सिरियसली. बापरे, केलंच पाहिजे, श्रावणात सत्यनारायणाची पूजा घातलीच पाहिजे, नाही घातली जा, काय सत्यनारायण करायला ते करू दे, माझं कर्म मी भोगणार आहे, सत्यनारायण नाही भोगणार आहे. ही आंतरिक ताकद केव्हा येते, ज्यावेळेला आपल्याला काही नको असतं. पण काही हवं असेल, प्रतिमा जपायचे, नाव लौकिक हवाय, कसले तरी फायदे हवेत, मग ट्रॅप आहे, मोठा ट्रॅप आहे. थँक्यू. श्रीकांतजी, येस. पण कर्तव्य कर्म टळत नाही ना, करावे तर लागतातच ना. हा, याला माया समजा सपोज याला माया समजा आग लागलीये तर तिथे विझवावं लागणारच ना. ते कोणी सांगितलं कर्तव्य विझवायचं करावे असतं? लागणारच. नाही, हा डोक्यातला खेळा नाही का की आग लागल्यावर विझवायचीच असते. हे कंडिशनिंग नाही का? चेक करा तुम्ही तुमचं तुम्ही, की आग लागली ना की विझवाय का, जळून जाऊ दे ना एकदा तरी, तुम्ही कशाला आडवे येताय त्या नैसर्गिक क्रियेमध्ये, असाही विचार करणारी लोक आहेत. आणि याला अधिक सामर्थ्य लागतं, अधिक समज लागते. मग काय होतं, फायद्या तोट्याचा विषय येतो. अरे जळून नष्ट झालं तर नाही, परंतु किंतु येतो ना तिथे. मग मग तो हा ज्याच्या त्याचा आनंद आहे वैयक्तिक जीवनातला, हा ज्याचा. बघा, ह्या जगात ना, म्हणजे माझी एक समज आहे, शिकवणं शक्य नाहीये पण शिकणं शक्य आहे. टीचिंग इज इम्पॉसिबल, आणि लोक सगळे टीचिंगला निघालेत, जी अशक्य गोष्ट आहे. हा, लर्निंग इज पॉसिबल. आता ह्या आपल्या सगळ्या गप्पांमधनं लर्निंग होऊ शकतं, टीचिंग नाही होऊ शकत. अर्थात ही कन्सेप्ट आहे माझी, तुम्ही पण चेक करा. दुसरं, तुम्ही जेव्हा जेव्हा सुख पोचवायला जाता ना दुसऱ्यापर्यंत, त्यावेळेला पोचतं दुःख, आणि दुःख पोचवायला जातं तेव्हा पोचतं सुख. याच्यावरही विचार करून ठेवा. त्यामुळे तुम्ही कर्तेपणाच्या भावात अडकलात की ट्रॅप सुरू झाला, माया सुरू झाली. तेव्हा निलेशजी, कर्तव्य करायची बरं का. मी तुम्हाला काय सकाळी उठून जे गुरुजी, अर्जुन जे कर्तव्य कर्मापासून दूर जात होता, तर त्यांना श्रीकृष्णांनी ते कर्तव्य कर्म करायला भाग पाडलंच ना. हो, पण अकर्माच्या जाणीवेत. तू करता नाहीयेस, बरोबर आहे. तू करता नाहीयेस. आणि आपली जे सकाळपासूनच्या ज्या ड्युटी आहेत ना, त्या मी करता आहे, हा प्रॉब्लेम आहे त्यातला. की मी वडील आहे, मग मुलांसाठी मी केलं पाहिजे. तू अजिबात वडील नाहीयेस, तू अजिबात कोणी नाहीयेस, तू कोणी नाहीयेस हे विसरतोयस, कोणीतरी आहेस समजतोयस, आणि
कर्तव्यांच्या ट्रॅपमध्ये अडकतोयस हम्म. असं. मग विथ दिस अंडरस्टँडिंग ह्या सगळी समजूत आणि ह्या विजडमनी पण जगता येतं. मग तुम्ही काय समाजापासून, व्यवहारापासून, संसारापासून पळून नाही जातात, सगळं करतोय, पण मला माहितीये मी करणारा नाही. याला विजडम म्हणतात. मग अशा माणसाला त्रास होईल का? समजा फळ नाही मिळालं किंवा काही नाही जमलं, एखादं फेल गेलं, लोकांनी नावं ठेवली, शिव्या घातल्या, त्याला काही प्रॉब्लेम वाटेल का? कारण हे कोणासाठी तो करतच नाहीये. कोणासाठी किंवा कोणाच्या तरी समाधानासाठी, कोणाला तरी बरं वाटावं. आणि त्याच्या मागे काय असतं की माझी इमेज चांगली राहिली पाहिजे. माझी इमेज म्हणजे इगो आहे त्याच्या मागे, म्हणजे अटॅचमेंट आहे, सेन्स ऑफ डुअरशिप आहे. असा तो सूक्ष्म ट्रॅप आहे हा, सूक्ष्म ट्रॅप. मला एक विचारायचं आहे मला की जो आपण व्यवसाय स्वीकारतो त्याच्यामध्ये आपल्याला पैसा तर मिळतो आणि जगण्याला पैसा लागतो, तर ह्याच्यातल्या निवृत्तीकडे जाणं आणि प्रवृत्ती कशी आहे हे तपासणं आणि आनंद तर मिळतो, म्हणजे चित्र विकणं, ह्याच्याबद्दल मला विचारायचंय की फुकट दिलं तर कधीच आयुष्यात कोणालाच किंमत नसते. जे जे ज्ञान मिळवतो त्याच्यामध्ये पैसा तर खर्च करावा लागतो. शिक्षण कुठलंच फुकट मिळत नाही. तर मग याला काय म्हणायचं? नाही, मला प्रश्न नाही कळला. तुमचं कन्फ्युजन काय आहे? म्हणजे आता बोललं गेलं होतं, हे जेव्हा वाचन झालं होतं ना, तेव्हा एखाद्या चित्रकारांनी चित्र विकणं आणि नुसतं आनंद घेणं. तर आता माझा तो स्वधर्म आहे चित्र काढणं आणि मी विकते पण, तर मग याला काय म्हणायचं? म्हणजे हे चुकीचं आहे का? याला म्हणायचंच कशाला काय? हे जे थिंकिंग माइंड आहे ना, हा प्रॉब्लेम आहे. वर्किंग माइंड बघा, तुम्ही चित्र काढताय, काही त्रास होत नाहीये. तुम्ही विकून पैसे कमवताय, तुम्हाला काही त्रास होत नाही. पण याचा अर्थ लावायला जाताय तेव्हा तुम्हाला त्रास होतोय. नाही, असं बोललं गेलं ना, म्हणून म्हणजे चित्रकारांनी चित्र विकणं म्हणजे त्याला एक लेबल लावलं गेलं होतं आता की त्याला फळाची अपेक्षा. ठीक आहे ना, पण आता हे त्या चिन्मयानंदांचं मत आहे हो, ते त्यांचं सत्य आहे, तुमचं थोडंच आहे. चिन्मयानंदां परत सांगतो, हा जीएसएस जो प्रकार आहे ना, हा फार मोठं बंड आहे बरं का. हे मी माझं सत्य शोधणार आहे, हा मार्ग आहे हा. कोणीतरी सांगताय ते त्यांचं सत्य आहे, मला मान्य आहे, त्याच्याबद्दल आदर आहे, पण याचा अर्थ ते माझं सत्य आहे असं नाही. मग चिन्मयानंदांचं आपण मार्गदर्शन घेतोय की, वाचतोय की ते, पण ते म्हणतात म्हणून तुम्ही मानणार आहात का? तुम्ही तपासणार आहात? मानो मत जानो, असे आपली थेरी आहे. मध्यंतरी अकबर पद्मसी म्हणून एक चित्रकार एक्सपायर्ड झाला, तर त्याच्याबद्दल जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा असं त्यांनी सांगितलं होतं की ते षड्रिपून मधले 3 रिपू जे आहेत त्याच्यावर त्यांनी विजय मिळवला होता, असं माझ्या वाचण्यात आलं. तर ज्यांना असा विजय मिळतो म्हणजे हे काय करतात नेमकं? पहिली गोष्ट, षड्रूपांवर विजय मिळाला म्हणजे नक्की काय झालं? काय झालं म्हणजे नक्की? ही कन्सेप्ट आहे, परत लक्षात घ्या. हा एक खेळा ठोकला जातो आपल्या ह्याच्यात. त्यांनी ना षड्रिपूंवर विजय मिळवलाय का? त्याला भूक नाही लागत याचा? आता त्यांनी जेवण सोडून दिलं का? त्याला देहधर्म राहिले नाहीत का? जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत देहधर्म सुटणार नाहीत. आणि मग आजार होणं हे कशात जातं? म्हणजे आता ते कॅन्सरनी गेले तर मग म्हणजे परत कॅन्सर प्रॉब्लेम काय? मनाशी रिलेटेड आहेत सगळे आजार. ठीक आहे, दुसऱ्या कशाने जायला हवे होते का जायलाच नको होते का? आपल्या खिळे काय बसलेत? मग देहाला आजार होत नाहीत का? मग त्यांचा देह काही वेगळा असतो का? याला स्पिरिच्युअल मिसकन्सेप्शन्स म्हणतात, अध्यात्मातल्या गैरसमजुती. आणि या भारतामध्ये बोकाळलेत, म्हणून आपण खऱ्या स्पिरिच्युअलिटीच्या ऐवजी त्या दांभिकतेपणे त्या ट्रॅपमध्ये आलोय. आणि ह्याचा डोक्याला त्रास होतोय सगळ्यांच्या, की गुरु, आता गुरु म्हटलं ना की हा, मग त्याला ना वडापाव नाही आवडता कामा. का रे? तुला वडापाव आवडतो, मग त्याला का नाही आवडणार? तो पण देहातच आहे ना काय ते. पण गुरु म्हणजे मग त्यांनी वडापाव नाही खायचा, त्यांनी फक्त योग साधना करायची, त्यांनी हिमालयात बसायचं. ही इज 3 डायमेन्शनल बॉडी माइंड ऑब्जेक्ट. तुमच्या माझ्यासारखाच तो
देह असलेला, देहाचे नियम लागू असलेला, देहधर्म असलेली व्यक्ती आहे. हो, पण म्हणजे आपण जे आहारामध्ये केलंय सत्वरजतम आहार वेगवेगळे असतात की कोणते कोणते हे माहिती झालंय. मग ह्याच्याशी नाही का सात्विकतेशी संबंध ह्याचा? हे सगळं वरवरच आहे हो. आत्म्याच्या पातळीवर हे काही नाही. काही बघा, काही लोकांना काही खाल्लं तरी हे बघा, ऋषी प्रभाकरांनी चहा पिणं आणि मी चहा पिणं ह्याच्यात फरक आहे. ऋषी प्रभाकरांची जाणीव आता अशा स्थितीत आहे की चहा त्यांच्यावर परिणाम नाही करत आहे, पण माझ्यावर चहा परिणाम करतो ना, म्हणून मी थांबवला चहा. त्याला ट्रान्सेंडन्स असा शब्द आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही जाता, मग ते तुमच्यावर परिणाम नाही करत. सो द वन हू हॅज ट्रान्सेंडेड दीज थिंग्स, आणि त्यांनी जर ते केलं तर त्याच्या चित्तावर नाही परिणाम. म्हणजे असं जर ऐकलं कोणी तर ह्याच्यामध्ये पळवाट काढण्याचे वाटतात मार्ग. म्हणजे आता हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, आणि आपण कोणाच्या स्वातंत्र्याच्या आड येत नाही आहोत. सांगतो एवढंच की तुम्ही तुमचं सत्य शोधा. कोणीतरी असा वागला, त्यांनी ते त्याचं आहे, ते तुमचं नाही. कॉपी पेस्ट इज डेंजरस. बघा, गुरु कहे सो कर, गुरु करे सो ना, असं संत चरणदासांचा दोहा आहे. म्हणजे काय? गुरु करे सो कर, गुरु कहे सो कर. गुरु जे सांगतोय ना तुला ते तू कर, पण तो काय करतोय ते करू नकोस, कारण त्याची लेवल वेगळी आहे, तुझी लेवल वेगळी आहे. त्याला कळतंय तुला आता काय हवंय म्हणून तुला ते सांगतोय. पण तू म्हणशील, अरे मग तुम्ही चहा प्यायला लागला तर मी पण चहा पिणार. मग आता तू महाराष्ट्रीयन काय संतांच्या शिकवणीत बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, हा खेळा बसलाय आपल्या डोक्यात. वाटतं की नाही? असं मनात येतं की नाही? बोलतो एक, वागतो दुसरंच. आम्हाला सांगतो सिगरेट पिऊ नका आणि स्वतः सिगरेट पितो. हे ठीक आहे, माझा त्याला विरोध नाहीये काही. हे जे काय आहे ना, हे जे हा जो ग्रंथ आहे, तर याच्यावर सध्या मी काव्यरचना करते. तर तेव्हा त्याच्यामध्ये पण असं आहे की प्रपंचात कर्तव्य करावं, लक्ष द्यावं. प्रपंचात कर्तव्य करायचं पण अडकायचं नाहीये, असाच त्याच्यामध्ये विचार आहे. आणि एक मला इथे गोष्ट आठवते, मी जी ऐकली होती तर त्याच्यामध्ये असं आहे की एक माणूस सगळं म्हणजे रबरचं टायर करत असतो तो तयार. तर आज त्यांनी ते केलं नसतं तर आपल्या गाडीला चाकं नसती. पण त्याच्यासाठी त्यांनी सगळं घरदार उजाडलं. म्हणजे त्याची बायको सांगत होती की तुम्ही काय करताय, आणि आमचं खाणं पिणं सगळं कुठेच लक्ष नाहीये ना, पैसा तुम्ही मिळवत. तर ती त्याला सोडून जाते आणि तो म्हणतो की म्हणे मी जे खातोय तेच तुम्ही खाताय, म्हणजे असं नाहीये की मी वेगळं खातोय. तर त्याच्यात साथ नाही दिली आणि ती निघून गेली. तर ते जर त्यांनी लक्ष दिलं असतं प्रपंचात, तर मग आज आपल्या गाडीला टायर नसतं. अशी ती गोष्ट आहे. बरं, मग काय म्हणजे गोष्ट कळली, पुढे काय? म्हणजे त्याचं लक्ष फक्त त्याच्या ध्येयाकडे होतं. ठीक आहे, मग काय पुढे काय होतं? म्हणजे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. नाही कोणी का? काही म्हणून नाही का? विचार करा. नाही का? कॉपी पेस्ट ही माया. तुम्हाला कोणासारखं तरी बनावंसं जर वाटलं तर तुम्ही ट्रॅप मध्ये आहात. तुम्ही फक्त स्वतःसारखेच बनू शकता, कोणासारखंही कोणीही बनू शकत नाही. आणि तो फार विचित्र ट्रॅप आहे. आणि आपल्या पुढे असे ना होर्डिंग्स लावले जातात, तू ना सचिन तेंडुलकर हो, तू ना अमुक हो. कशाला रे? मी फक्त मी होणार आहे, मी फक्त मी होणार आहे. आणि मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला. SSY टीचर्स ट्रेनिंग केल्यानंतर मला सर्वात जास्ती जो सहवास लाभला तो सुहासजींचा. ते माझे पेरेंट टीचर. तर मला खूळ काय डोक्यात बसलं की सुहासजी करतात ना तसंच करायचं. मग माझ्या जीवनात जगदीशजी आले, मग विनायकजी आले, एक एक ओळखी सुरू झाल्या ना. मग मी त्यांची कॉपी करत बसलो आणि शेवटी मला कळे ना की मी नक्की कोण आहे. याचं एक तो जंगलातला पक्षी असतो, त्याला काय पक्ष्यांचा राजा व्हायचं. मग तो ह्या पक्षाचं एक पीस लावतो, त्याचं पीस लावतो, त्याचं पीस लावतो. शेवटी त्यालाच कळत नाही मी कोण आहे. आणि ह्या सगळी पिसारा जेव्हा मी टाकून दिला तेव्हा माझं स्वत्व बाहेर आलं. आता जे व्यक्त होत आहे गेली काही वर्ष ते श्रीकांत पाटणकर आहे, ते कोणाची कॉपी नाहीये. आणि त्यामुळे मला माझ्या ना कुठल्या विधानाचा पश्चाताप होतो, ना मला कुठल्या विधानाचा त्रास होतो, आणि चूक कबूल करायला काही वाटत पण नाही. आणि पहिली गोष्ट माझे आग्रहच नाहीत काही की तुम्ही हे मान्य करा. मी एवढंच म्हणेन, तुमचं तुम्ही शोधा.
माझं कुठलंही सांगणं किंवा कुठल्याही संतांचं सांगणं, ऋषींचं सांगणं हे आपल्यापर्यंत जेव्हा येतं त्यावेळेला ती कन्सेप्ट असते, ते सत्य नसतं आपलं, ते आपण तपासायचं असतं. त्याला अभ्यास प्रक्रिया दिली ऋषींनी. आणि तुम्ही जे मघाशी बोललात की दुःख पोचवलं तर सुख मिळतं का आणि सुख पोचवलं तर दुःख मिळतं का ह्याचा विचार करा, तर हे जरा स्पष्ट करा. बर, एक साधू महाराज होते, एका झाडाखाली बसले, अगदी अस्थिपंजर झाले होते, दाढी बिडी वाढलेली होती आणि तिथून वारकरी चालले होते. त्यांना उठायचं पण त्या साधू महाराजांमध्ये त्राण नव्हते. तर वारकरी काय म्हणाले, चला ह्याला काहीतरी खायला देऊया, भाकरीचे तुकडे टाकू. पण थांबायचं तर नव्हतं, वारी पुढे न्यायची होती. त्यांनी भाकरीचे तुकडे त्यांच्या अंगावर टाकले, त्या छातीवर पडले, पोटावर पडले आणि आजूबाजूला ज्या मुंग्या होत्या त्या भाकरी खाण्याकरता त्यांच्या अंगावर चढल्या आणि त्यांना पण चावायला लागल्या. थोडा वेळ गेला आणि गावातली टवाळ पोरं तिथे आली आणि त्या टवाळ पोरांनी ऊस कोणाच्या तरी शेतातला तोडून आणला होता आणि ऊस त्यात ते सगळं ध्यान बघितलं, त्या मुंग्या लागलेत, सगळा अस्थिपंजर झालाय, दाढी आहे, आंघोळ केलेली नाहीये. त्यांनी ऊसाचे चोथे त्याला हिणवण्याकरता, त्याला त्रास देण्याकरता चावून थुकले त्यांच्या अंगावर. ते ऊसाचे चोथे त्यांच्या अंगावर पडले आणि घरंगळत खाली आले सगळे ऊसाचे. आता मुंग्यांना भाकरीपेक्षा गोड पदार्थ मिळाला आणि त्या सगळ्या मुंग्या त्यांच्या अंगावरनं बाहेर निघाल्या आणि ऊसाच्या चोथ्यांकडे गेल्या. पहिल्या वारकऱ्यांना सुख पोचवायचं होतं, पोचलं दुःख. दुसऱ्या टार्गेटांना दुःख पोचवायचं होतं, पोचलं सुख. छान आहे गोष्ट. गोष्ट नाही, गोष्टी खूप असतात. आपलं सत्य, आपलं सत्य. हे सगळे इशारे असतात, हे इंगित असतात आणि त्यासाठी सतत सेल्फ एन्क्वायरी करायची. माझं काय चाललंय, माझं काय, जगाचं काय चाललंय याच्यात वेळ घालवला तर आपले 11:59 नाही, पूर्ण 12 वाजतात. स्वतःच काय चाललंय याच्यावर लक्ष दिलं तर तारून जातो माणूस. आता ही कन्सेप्ट आहे, तुम्ही चेक करा, तुमचं व्हेरीफाय करा, शोधा तुमची सत्य तुम्ही. हे सत्य शोधण्याचे मार्ग काय आहेत? सत्य शोधण्याचे मार्ग या गुरुसेवा शिबिराला या, एक मार्ग सापडेल नाही. व्यंकटेश काही बोलणार का? माझं म्हणणं होतं की ह्या गोष्टींमध्ये सुद्धा अडकायचं नाही. तो गोष्ट म्हणजे ती तेवढ्या पुरता सपोर्ट घ्यायचा आणि पुढे चालायचं. येस, नाही तर शिडी पकडल्यासारखं होईल. हो, शिडी पकडल्यासारखं होईल. गुरुसेवा शिबिर ऑनलाईन करता येईल का? सेवा शिबिर ऑनलाईन करता येईल का? म्हणजे माझा प्रॉब्लेमच वेगळा आहे, तुम्हाला माहिती आहे सगळा. माझी किती पण इच्छा असली तर मला सगळंच बघायला लागतं. काही भाग करताय. त्याचे 3 टप्पे आहेत: अंडरस्टँडिंग, एक्सपिरियन्स अँड रिअलायझेशन. तर रिअलायझेशनचा टप्पा रेसिडेन्शियल शिबिराशिवाय शक्य नाहीये, कारण तिथे प्रॅक्टिकल्स आहेत. एक्सपिरियन्स जो आहे त्याला तपश्चर्या आहे, तिथे कदाचित काही भाग त्याचा ऑनलाईन होईल आणि अंडरस्टँडिंग ऑनलाईन वर होऊ शकतं. म्हणजे त्याच्या 3 भागातला 1.5 भाग कदाचित ऑनलाईन होईल आणि 1.5 भाग तुम्हाला रेसिडेन्शियल कॅम्प मध्येच घडू शकतो. कारण तो जो 3 भागातला आहे तो एकाच दिवसात 3 टप्पे होणार की आता त्याच्यात थोडं होणार? 3 तासाचा, रोज 3 तास, असे कमीत कमी 7 दिवस पाहिजे, तर अंडरस्टँडिंगचा पॉइंट क्लिअर होऊ शकेल. 3 hours एव्हरी डे, 7 days. 4 दिवसाचं शिबिर आहे ना? 30, 31, 2, 3 काहीतरी. हो, 30 सप्टेंबर ते काहीतरी आहे ना? त्यावेळेला सगळे तास तुमचे आहेत आणि इथे सगळे तास नाही आहेत. कारण माझ्या मिस्टरांना घेऊन यायचं म्हणजे मला मेन प्रॉब्लेम आहे. आता माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही त्यांचं बघणार. ते मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही आता म्हणालात की तिथे आता चांगली सोय केली. मागच्या वेळेला तर मी तुमची मी खरंच कृतज्ञ आहे की तुम्ही तुमचं राहतं घर मला राहायला दिलेलं त्यावेळेला. इट वॉज बिकॉज ऑफ दॅट आय वॉज एबल टू स्टे एट खोपोली. पण आता तुम्ही म्हणाला तसं तर व्यवस्थित सोय केलेली आहे ना तिथे राहण्याची. म्हणजे 400 रुपये पर डे पर पर्सनने आम्ही ट्विन शेअरिंग किंवा 4 शेअरिंग रूम मध्ये असं राहू शकतो असं. बरोबर ना? होय. पण तुम्हाला काय वाटतं की आता सध्या एवढं कोरोनाचं झालंय चालू, तर आता म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत मी घेऊन येणं
हे कितपत म्हणजे काय की ही इज टोटली डिपेंडंट ऑन मी. म्हणजे मला काय आणखीन झालं, बघा, तुमचा क्लास जर व्हायला हवा असेल ना, तर तुम्हाला एक त्यांच्यासाठी अटेंडंट पण आणायला लागेल. नाहीतर तुम्ही त्यांच्या मागे राहिलात तर फक्त स्थान बदललं. तिकडच्या हा जी इकडे राहिलात दोघं करेक्ट एकत्र, करेक्ट एक्झॅक्टली त्यांना तेच अटेंड होतं. करणारं कोणी जर असेल पण मग तर त्याची तुम्ही पण क्लास फी करू शकता. भरायला लागेल का मला? कशाची? आता ती तुमची जी फी आहे ना वर्गाची, हा हा तर आता मी अटेंडंट आणला, माझे मिस्टर अजिबात हा. काही करत नाही, ते फक्त येतात जातात झोपतात. अटेंडंटची फी नाही भरावी लागणार, पण ते जर आमच्या बरोबर जेवणार असेल तर जेवणा खाण्याचा खर्च भरायला लागेल. आणि मिस्टरांचा त्यांचे 400 त्यांना रुपये तुम्ही पर जर डे पर पर्सनचे ते मी देईन. ते काय वर्गाबिर्गाला येणार नाही, ते आले तरी झोपून राहतात फक्त. बीएसटी 1 सुद्धा त्यांनी कसं केलं, वर्गात झोपून राहिले. जाऊ दे आता हा विषय या कॉलवरचा नाही, पण वेगळं म्हणजे बोलू मी तसं करू शकेन ना, म्हणजे अटेंडंट यायला पाहिजे पण कोणीतरी. हा नाही तर तुमचा क्लास नाही होणार, तुम्ही त्यांना अटेंड कराल, क्लास अटेंड करायचे. मला मग काही मजाच येत नाही त्याच्यात, म्हणून मी म्हटलं की घरात असलं तर मी ऍटलीस्ट 100% देऊ शकते ना, ते त्यांच्याकडे माझं मी करू शकते असं म्हणून. ओके, नाईस, थँक्यू. नाही मग मी कोणाला काही तुमच्याशी विचारायचंय? फोनवर बोलते या विषयावर. हा, संध्याकाळी मी आता सकाळचा वेळ बिझी आहे. संध्याकाळी फोन करू. 5 नंतर फोन करा. ओके, नक्की या, थँक्यू. कन्क्लूड करायचंय. येस प्लीज. विद्यमान नाही आहेत, प्रार्थना म्हणून आणखीन कन्क्लूड करूया. ओम ओम अस्तो मा सगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपला सर्वांना हा आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा जाऊ हीच प्रार्थना. उद्या सकाळी 6 वाजता रोजच्या प्रमाणे भेटूया.